आम्ही कालपर्यंत युती होईल अशा अपेक्षित आम्ही होतो, पण कुठल्याही प्रकारचा निर्णय भारतीय जनता पक्षाकडून आला नाही आणि म्हणून मग काल उदय सामंत असतील, निलेश राणे असतील या सगळ्यांच्या विचाराने आम्ही पुढे जायचा निर्णय घेतला की आता आपण स्वतंत्र लढायचं आहे आणि मग इथे कणकवलीमध्ये शहर विकास आघाडी त्यांना मदत करायची असा कालच निर्णय रात्री उशिरा तो निर्णय झाला। जे उमेदवार आहेत ते प्रश्न असा आहे की तुम्ही सगळ्यांनी समजून घ्या की इथे कोणीही पक्षाची पारतम्य घेऊन आलेलं नाही। सगळ्यांनी शहर विकास आघाडी म्हणून सगळे एकत्र झालेले आहेत आणि त्याच्यात कोणीही पक्षभेद सगळे विसरून त्या ठिकाणी आले। आता तसं असतं तर त्यांनी आपल्या उभाटाच्या चिन्हावर भरलं असतं, आम्ही शिंदेसाहेबांनी धनुष्यबाणावर चिन्ह भरलं असतं, काँग्रेसने मग काँग्रेस आपल्या हात या निशाणीवर भरलं असतं। त्याच्यात पक्षाचा विषय नाही, गावाच्या विकासाची आघाडी आणि गाव या माध्यमातून विकास साधावा। आत्तापर्यंत जो काही इथे काही गोंधळ घातलेला आहे, जी काही दादागिरी आहे, ही दादागिरी थांबवावी आणि जो लोकांना नाहक त्रास होतो, लोक बरेच बोलायला तयार होत नाही आहेत, आता हळूहळू बोलायला सुरुवात झाली आहे आणि म्हणून मग त्याच माध्यमातून लोकांच्या आवाजाला कुठेतरी जागा करून दिली पाहिजे, वाट करून दिली पाहिजे। याच उद्देशाने आम्ही सगळ्यांनी मिळून हा निर्णय घेतला की शहर विकास आघाडीच्या माध्यमातून सगळ्यांना मदत। महायुतीमध्ये बघा, स्थानिक स्तरावर सगळ्यांनी निर्णय घ्यावे, जसं प्रत्येकाच्या पार्टीने प्रदेशवरून तशा प्रकारचे निर्णय झाले आहेत। आम्ही युती व्हावी या अपेक्षेतच होतो। आपण जर आता बघितलं तर हा निर्णय त्यांनी जाहीर पहिला केला आणि शेवटपर्यंत आज युतीपर्यंत त्यांनी कुठली युतीची बोलणी केलेली नाही, तर आमचा त्याच्यात काय प्रश्नच नाही आहे। आम्ही तयार होतो। हे सगळं भारतीय जनता पक्षाच्या इथल्या स्थानिक पुढाऱ्यांनी या ठिकाणी केलेलं आहे किंवा मग पालकमंत्र्यांनी केलं असेल, आम्हाला माहिती नाही। पालकमंत्र्यांनी बोलवल्यानंतर आमची टीम, संजय आंग्रे असतील, आमची सगळी टीम त्यांना भेटायला गेली होती। आम्ही आमचा प्रस्ताव दिलेला होता, पण त्या प्रस्तावाला प्रतिसाद आज मितीपर्यंत त्या ठिकाणी आलेला नाही आणि म्हणूनच आम्हाला हा निर्णय त्या ठिकाणी घ्यावा लागला। नितेश राणेंना रोखण्यासाठी तुम्ही सर्व एकत्र आलात अशी चर्चा आहे। ही सगळी गोष्ट चुकीची आहे। कोणाला रोखण्यासाठी नाही, या शहर विकासाच्या आघाडीला मजबूत करावी, शहरामध्ये जी काय भांडणं वाद निवडणुकीच्या निमित्ताने होतात ती टाळावीत आणि मग सगळ्यांना एकत्रित करून लोकांना अपेक्षित असलेला विकास, ही भालचंद्र बाबांची भूमी आहे। इथे ज्या ज्या लोकांनी अति केलं तिथं माती होतं, हा इथला इतिहास आहे आणि म्हणून जी काय दादागिरी ज्या लोकांची आहे की मीच करेन ती पूर्व दिशा, हे या ठिकाणी होणार नाही आणि म्हणून या एका विचारावर सगळेजण आम्ही एकत्र जमलोय आणि शेवटी बघा की आज नगर विकास खातं हे आदरणीय शिंदे साहेबांकडे आहे। तुम्ही आज एक उदाहरण द्यायचं झालं तर कुडाळमध्ये निलेश राणे आमदार झाल्यानंतर एक रस्ता फक्त बघा की वेंगुर्ल्याला जायचा जो रस्ता MIDCकडे आज केवढं स्वरूप पाडलं त्या वेंगुर्ल्याचं, म्हणजे कुडाळचं। आज तशाच प्रकारचा विकास आज बघा एवढी वर्ष आपल्याला झाली, आपण एक साधं नाट्यगृह इथे बांधू शकलो नाही, इथे एखादी चांगली आपण गार्डन देऊ शकलो नाही। जी काही 36-38 जी काही इथले आरक्षण आहेत ती डेव्हलप करायला आपण धजलेलो नाही आणि म्हणून या सगळ्या माध्यमातून आदरणीय शिंदे साहेबांच्या माध्यमातून, आदरणीय उदय सामंत असतील, निलेश राणे असतील, या सगळ्यांच्या माध्यमातून आपल्याला या शहराचा चांगला विकास सगळ्यांना बरोबर घेऊन करायचा आहे। एक आदर्शवत शहर या ठिकाणी करायचं आहे, कारण आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की या 17 नंबर हायवेवरचं एक सुंदर शहर, जिथं आतून रेल्वे स्टेशन आहे, जिथे आतून आपला ST आपल्या आतून जाते, हायवेवर वसलेलं शहर आहे, चांगलं व्हावं हाच उद्देश आमचा या ठिकाणी आहे आणि म्हणून जर लोकांनी चांगल्या प्रकारे सगळ्यांना बरोबर घेऊन जर संधी दिली तर ह्या शहरामध्ये 5 वर्षात लोकांना अपेक्षित असलेला विकास, की जिथं नाट्यगृह चांगलं पाहिजे, चांगले उद्यान पाहिजे। आज मला सांगा, एखादा बदली होऊन कोणी डॉक्टर किंवा कोणी या ठिकाणी आला, कुठं फिरायला जागा एक कोणाची आहे, कोण पुलाखाली बसतो, दोन दुसऱ्या पुलाखाली बसतो, ही परिस्थिती इथली आहे। एक शौचालय आहे का सांगा, एखादा हायवे म्हटल्यानंतर विविध तालुक्यात जाणारे लोक इथं उतरतात, काय अवस्था आहे। कणकवली ST स्टँडवर गेल्यानंतर लोकांची अवस्था काय, आणि म्हणून बाहेरच्या लोकांना, इथल्या सगळ्या येणाऱ्या पर्यटकांना, इथले बाहेरचे लोक असतील त्यांना एक चांगलं सुलभ शौचालय व्हायला पाहिजे, जसं अंगणवाडीला झालं तशा प्रकारची इच्छाशक्ती ही शेवटी कोणाची पाहिजे, की जे सरकार ज्या ठिकाणी सत्ता चालवतात त्यांची इच्छाशक्ती पाहिजे। जर बाहेरला काय मिळतं ही जर इच्छाशक्ती प्रत्येकाची असली तर विकासच होणार नाही आणि म्हणून त्याच माध्यमातून इथल्या ज्या पायाभूत सुविधा आहेत, म्हणजे गार्डन असेल, चांगलं नाट्यगृह असेल, चांगली पिण्याची सोय असेल, चांगले रस्ते असतील आणि लोकांना एक सुलभ शौचालय असेल, लोकांना बघा एक चांगल्या प्रकारचा 5 वर्ष लोकांनी चांगली संधी दिली ह्या आघाडीला, तर आम्ही निश्चितपणे आदरणीय एकनाथ शिंदे यांच्या साहेबांच्या माध्यमातून ते किती पैसे देऊ शकतात त्या माध्यमातून आज आपल्याला चांगला विकास करता येईल, हाच उद्देश आमचा या
आघाडीचा आहे. गेली 5 वर्ष या नगरपंचायतीत आपलाच मित्रपक्ष आहे तरी देखील तुम्ही हे बघा, आता मित्रपक्ष जरी असला तरी ह्या उणिवा आहेत की नाही तुम्ही सांगा. तुम्ही लोकांनी, मी जे सांगतो, एखादं चांगलं गार्डन आहे का, कोणी विकसित करू नको म्हणून सांगितलं आहे का? एखादं नाट्यगृह आहे का, कोणी विकसित करू नको म्हणून सांगितलं का? एखादं सुलभ शौचालय आहे का, कोणी विकसित करू नको म्हणून सांगितलं आहे का? ह्या गोष्टीचा जो काही, मी मित्रपक्षावर टीका करत नाही, आम्हाला टीका करायची नाही, आम्हाला काम करायचं आहे आणि त्या कामाच्या माध्यमातून लोकांनी संधी दिली तर हे लोकांचे जे प्रश्न आहेत, मूलभूत प्रश्न आहेत आणि विशेष करून जी दादागिरी आहे, ती दादागिरी या ठिकाणी संपवण्यासाठी हा निर्णय आम्ही सगळ्यांनी घेतला. आज बघितलं तर जिल्ह्यात